अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। श्रीरामपूर शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, धारदार चॉपर आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे। अप्पर श्रीरामपूर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर्मन हॉस्पिटलच्या मागे व पाण्याच्या पाटाजवळ 2 संशयित इसम शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली। पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांची नावे नाझीम अनवर पठाण वय 25 राहणार वॉर्ड क्रमांक 2 श्रीरामपूर, मोहम्मद जाफर खुबाबशाह पटेल वय 28 राहणार कडियावे श्रीरामपूर अशी असल्याचे निष्पन्न झाले। झडती दरम्यान नाझीम पठाण यांच्याकडून काळ्या रंगाचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व मोबाईल जप्त करण्यात आला, तर मोहम्मद पटेल याच्याकडून 2 जिवंत काडतुसे, धारदार चॉपर आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला। प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे शस्त्र शाहरुख पटेल राहणार संजय नगर श्रीरामपूर फरार याच्याकडून घेतल्याची माहिती दिली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला। हे शस्त्र आरोपींकडे कसे आले, त्यांचा वापर कुठे होणार होता आणि त्यामागील नेमका उद्देश काय होता याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। काल रोजी श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये यातील आरोपी नामे नाझीम अनवर पठाण वार्ड नंबर 2 वय वर्ष 25, त्याचप्रमाणे मोहम्मद जाफर खुदबक्ष पटेल हे देखील वार्ड नंबर 2, हे दोघंही आरोपी गावठी कट्टा त्याचप्रमाणे काडतुसासह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरामध्ये काल सायंकाळच्या टायमिंगला या दोघंही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचं गावठी कट्टा किंवा पिस्टल, त्याचप्रमाणे जे काही काडतूस आहेत ते काडतूस किंवा 2 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक धारदार चॉपर मिळून आलेला आहे। दोघंही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायदा त्या विविध कलमान्वये या दोघंही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या दोघंही आरोपींकडे तपास करत असताना श्रीरामपूर शहरातीलच एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराकडून यांनी ही जी पिस्टल आहे ही पिस्टल विकत घेतल्याचे निष्पन्न झालेले आहेत। त्याही आरोपीला त्याचे नाव शाहरुख पटेल संजय नगर वार्ड नंबर 1 असे आहेत। त्यालाही या गुन्ह्यामध्ये आपण सहआरोपी केलेले आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार, यांच्या सूचनेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर येथील PSI हंडाळ करत आहेत। यामध्ये हे जे पिस्टल आहेत हे नेमके कशासाठी आणलेत, कोठून आणले, या सर्व बाबींवर बारकाईने तपास करण्यात येत आहे।